नमस्कार मित्रांनो, बी वाघोळे व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नांदेड जिल्ह्यामधील वडेपुरी या गावाजवळील एक प्रसिद्ध मंदिराला आपण भेट देणार आहोत। त्या मंदिराचं नाव आहे रत्नेश्वरी माता मंदिर, जे की एका टेकडीवरती स्थित आहे। आणि या मंदिराकडे जर कोणाला यायचं असेल तर नांदेडवरून नांदेड ते लोहा जो राष्ट्रीय महामार्ग आहे, नांदेड तुळजापूर नागपूर तुळजापूर या रोडवरती एक छोटंसं गाव जानापुरी लागते। त्या जानापुरीमधून वडेपुरीकरता तुम्ही येऊ शकता। वडेपुरी जानापुरीपासून 3 किलोमीटर आहे आणि तिथून 1.5 ते 2 किलोमीटर दरम्यान हे रत्नेश्वरी मातेचं मंदिर आहे। तर या मंदिर पाठीमागे बघू शकता आपण। या मंदिराला आपण भेट देणार आहोत आणि या मंदिराविषयी परिपूर्ण माहिती आपणास देणार आहोत। तर चला तर मग आपण या मंदिराकडे जाऊया आणि दर्शन घेऊन या मंदिराकडे लग्न झालेली नवनवीन जोडपी येत असतात आणि आपल्या सुखी जीवन व्हावे म्हणून मनोकामना करत असतात। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे की जे की अंगावरती खाज सुटलेली असेल तर या मंदिराकडे येतात आणि इथं जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये आंघोळ करून आपल्या शरीरावरची खाज जी खुजली आहे ती कमी होत असते, असं एक इथली धारणा आहे। आणि हे एक खूप जुनं मंदिर आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडलास तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा प्रतिसाद खूप महत्त्वाचा असतो। तर चला तर भेटू मग रत्नेश्वरी मंदिराकडे आणि जाणून घेऊ मंदिराविषयी। हीच वडेपुरीची कमान, श्री माता रत्नेश्वरी देवस्थान वडेपुरी, जानापुरी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड। याच कमानीमधून आपण आता मध्ये जाणार आहोत रत्नेश्वरी मातेकडे। हा रोड जो नांदेड करून परत इकडे लोहा कंधारला जोडणारा हा महारस्ता, नागपूर ते तुळजापूर महामार्ग। चला तर मग रत्नेश्वरी मातेकडे जाणार आहोत। तर आपण वडेपुरीमध्ये आलेलो आहोत। इथं बघू शकता आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर, जे की शासनानं आरोग्य केंद्र होतं, त्या ठिकाणी मंदिर नामकरण केलेलं आहे। हे आहे वडेपुरी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड। इथूनच 3 किलोमीटर पूर्वेकडे रत्नेश्वरी मातेचं मंदिर आहे। ती समोरची बघू शकता जिल्हा परिषद शाळा। याच गावचे आमचे आदर्श शिक्षक काळेवाड सर, ज्यांच्यामुळे आम्ही आज घडलो। ही त्यांचं गाव मूळ आणि काही दिवस काळेवाड सर सुद्धा या गावामध्ये होते। हे बघू शकता इकडे झेंडे वस्ती वगैरे आहे। तर चला पुढे आपण रन करू। ही आहे जिल्हा परिषद शाळा वडेपुरीची। हे टेकडीवर वरती आलेलो आहोत आपण। रत्नेश्वरी मातेची जो टेकडी आहे आणि टेकडीवरून आपण नांदेड शहर आणि आजूबाजूचे खेडे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो। इथं छोटंसं तळं आहे, डॅम्प छोटासा, डेरला गाव आहे त्या ठिकाणी छोटंसं तळं आहे। आणि हे बघू शकता टेकडीवरचा नजारा। आणि हे समोरचं रत्नेश्वरी मातेचं मंदिर। भाविक मंडळी ये जा करतच आहे। ही देवी
इथं या देवीचे एक वैशिष्ट्य आहे की आजूबाजूच्या या नांदेड शहरामध्ये आम्ही जेव्हा लहान होतो तर त्यावेळेस आपल्या म्हणजे त्वचा रोग जे खाज सुटणे त्वचे संदर्भामध्ये जे काही रोग होत होते, इथल्या भाविक भक्तांची अशी धारणा होती की या मंदिरामध्ये आलं आणि इथे एक विहीर आहे, बारूळ त्याला म्हणू शकतो. या बारूळामध्ये आपण स्नान केला तर ती आपल्या शरीरावरची खाज ही कमी व्हायची अशी भाविक भक्तांची धारणा आहे. हे बघू शकता, नांदेड जिल्ह्यामधलं प्रसिद्ध असं रत्नेश्वरी मातेचं मंदिर आणि आजूबाजूचा परिसर. खूप रम्य वातावरण आहे. टेकडीवर आहोत आपण सध्याला. भाविक मंडळी ये जा करतच आहेत. खूप छान असं दृश्य आहे आजूबाजूला. हे बघा टेकडीच्या खाली, म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्या साईडला सह्याद्रीच्या ज्या रांगा आहेत त्या रांगा ही आपल्या नांदेड जिल्ह्यामधून लोहा कंधार इथून म्हणजे सह्याद्रीच्या रांगा पर्वत आहेत. त्याच पर्वतापैकी हे आपल्या टेकडीवरती स्थित रत्नेश्वरी मातेचं मंदिर ते बघू शकता आपण जवळ जाणारच आहोत. आपण आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे हे टिपण्याकरिता आपण इथं शूट करत आहोत. हे जुनं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला जी मोठी वास्तू झालेली आहे ती रिसेंट 2012च्या नंतरचं बांधकाम आहे. जेव्हा आम्ही MSWला होतो तर कधी आमचा टूर या ठिकाणी यायचा, आम्ही भेटायचो आणि या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आम्ही इथं यायचो. म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्याला टेकड्या नाहीत जास्त, परंतु ह्या काय 2-3-4 टेकड्या आहेत. टेकडीवरून आपलं शहर कसं दिसते हे बघण्यासाठी आम्ही इथं येत असतो. आमचा पूर्णतः ग्रुप MSW 2012चा. तर बघू शकता हे बाजूला आज ढगाळ वातावरण चेंजेस आहे. पाऊस येण्याची दाट शक्यता म्हणता येईल, कारण कालच भरपूर पाऊस झाला. आजही पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. हे बघू शकता समोर गुरुद्वाराचा परिसर आहे, छोटा गुरुद्वारा. कारण नांदेड म्हणलं तर या नांदेड शहराला शिखांचे गुरु गोविंद सिंग साहेब यांचा स्पर्श झालेला आहे या भूमीला, म्हणून ही भूमी पावन भूमी म्हणून ओळखली जाते. तर आजूबाजूला हा परिसर, हे बाजूचं भाविक मंडळी दर्शन करून परत आपल्या घराकडे जात आहेत. चला तर मग समोर आपण मंदिराकडे जाऊया. परत मेन गेट जवळ आपण आलेलो आहे. नवीन बांधकाम सुद्धा प्रगतीपथावर आहे आजूबाजूला रत्नेश्वरी मातेच्या परिसरामध्ये. बघू शकता रत्नेश्वरी विद्यानिकेतन स्कूल, MIT ज्युनियर कॉलेज सुद्धा इथे आहे. तर हा परिसर मावशी पूजेचं सामान द्या की. ही मावशीचं छोटंसं स्टॉल आहे जे की रत्नेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये इथं पूजेचं सर्व साहित्य मिळते. तर आपण पूजेचं साहित्य घेऊन परत मंदिराकडे जाणार आहोत. हे छोटेसे स्टॉल
येते वेळेस देऊ मावशी. हो. बाजूबाजूला बांधकाम सुद्धा प्रगतीपथावर आहे. हे मातेचं मुख्य द्वार बघू शकता. इथं मातेचं मुख्य द्वार आहे. आजूबाजूला भक्ती मंडळी सुद्धा आहेत. काका मेन गेट हेच आहे ना? इथूनच ना? चप्पल इकडे काढू शकतो ना? चला मंदिरामध्ये आपण प्रवेश करीत आहोत. भाऊ येते वेळेस. आज गर्दी नाही आहे जास्त. आपण ऑर्डिनरी आलेलो असल्यामुळे या ठिकाणी गर्दी दिसत नाही, जे की आपलं दर्शन होते. आजूबाजूचा परिसर मातेचं मंदिर. परत जाऊया. आज डायरेक्टली आपल्याला एंट्री भेटत आहे आणि बांधकाम बी बघू शकता किती सुंदर आहे. पहिले दर्शन घेऊन बांधकाम संदर्भामध्ये विशेष मंदिर. मातेचं रत्नेश्वरी मातेचं मंदिर. इथून एक्झिट देवीचं दर्शन करून परत एक्झिट होऊ. हा सर मला येऊ द्या. या तुम्ही. हे बांधकाम बघू शकता. वरती आजूबाजूचा परिसर. हा सभा मंडप. मंदिर परिसरात शांतता राखा बोर्ड लावलेला आहे. हा सभा मंडप. बाहेरचा वे पाठीमागलचा मातेच्या मंदिरामधला बघू शकता तुम्ही. पाठीमागे नारळ फोडण्याची जागा. खूप सुंदर. भाऊ इथं नारळ फोडायचं येणार आहे. इथं फोडू शकतो. अच्छा खाली कॉइन ठेवून आपल्या मनात धरून. अच्छा म्हणजे हा हलतो म्हणा की दगड. जर मनातली इच्छा पूर्ण व्हायची असेल तर हलतो. समजा भाविकांची धारणा आहे की बाबा मनातली इच्छा पूर्ण करायची असेल किंवा होत आहे असेल तर या दगडावरती म्हणजे या मातेच्या आस्था आहे. ही आस्था आपण ही बघू शकतो. परत आपण बॅक साईडला जाणार आहोत.
पावसाचं आगमन झालेलं आहे हे बघू शकता एरिया. मंदिर जीर्णोद्धार राम भारती वडेपुरे यांच्या स्मरणार्थ दत्त मंदिर. पावसाचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी. बघू शकता खालचा नजारा. देवी रत्नेश्वरी मातेचा हाच तो बारो जे की विहीर या ठिकाणी भाविक मंडळी येत होती आणि या विहिरीमध्ये स्नान केल्यानं आपल्या त्वचावरील रोग म्हणजे गचकरणं हे कमी होत होते. आताही भाविक मंडळी या बारोमध्ये स्नान करत असतात. हा खूप जुना बारो म्हणजे विहीर आहे जी रत्नेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये स्थित आहे. बघू शकता झाडी आहे. हा समोरचा फेस. पाणी टिप पाणी बारिश चालू आहे. तर मेन मंदिर बघू शकता तुम्ही. परत जाते वेळेस परत एक्झिट गेट करून देवीच्या मंदिराचा शेवटचा नजारा आपण चित्रीकरण करत आहोत. हा मेन गेट. आपण आपल्या गाडीकडे जात आहोत. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर्स आणि कमेंट करायला विसरू नका. इथंच मी थांबतो आणि नवीन विषय आणि नवनवीन गोष्टी जे की आपणास आवडतील अशा विषयावरती व्हिडिओ बनवून तुमच्या परत भेटीला येणार आहे. तर तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ.